मध्यरात्री 1:20 वेळ. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर नेहमीसारखीच वर्दळ होती. गाड्या रिदम पकडून प्रवास करत होत्या आणि अचानक एक काळी फॉर्च्युनर भरधाव वेगात आली आणि थेट एका टेम्पोला धडकली. अपघात इतका जोरात होता की त्या फॉर्च्युनरचा अक्षरशः चुराडा झाला. तब्बल 2 तास मिसिंग लिंकवरची वाहतूक थांबवण्यात आली. या अपघातात गाडीतल्या तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 4 जण जखमी झाले. त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. पण अपघात नेमका कसा झाला, पोलिसांनी अपघाताचं प्राथमिक कारण काय सांगितलंय आणि अपघातात मृत पावलेले तुषार भूमकर कोण होते, पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. शुक्रवारी मध्यरात्री 1:20 आसपास हायवे सेफ्टी पेट्रोलला पुण्याकडून मुंबईला जाणाऱ्या मिसिंग लिंकवरच्या बोगद्यात अपघात झाल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि इतर यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा समोर दिसलेलं दृश्य त्यांनाही हादरवणारं होतं, कारण एक आयशर ट्रक पलटी झाला होता. तर या ट्रकला जी फॉर्च्युनर धडकली होती तिचा अक्षरशः चुराडा झाला होता. गाडी पूर्णपणे चेंबली होती. यंत्रणांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केलं तेव्हा गाडीत 5 जण असल्याचं स्पष्ट झालं. या 5 जणांपैकी एकाचा मृत्यू झाला होता, एक जण गंभीर जखमी होता, तर इतर तिघांना फारशी दुखापत झाली नव्हती. यंत्रणांनी दाखल होत अपघातग्रस्त ट्रक आणि फॉर्च्युनर हटवल्या आणि मग बोगद्यातली वाहतूक सुरळीत झाली. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 2 तास मिसिंग लिंकवरची वाहतूक ठप्प होती. पण या सगळ्यात प्रश्न होता की इतका भीषण अपघात नेमका कसा झाला. तर या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलंय. त्यात दिसतंय की मध्यरात्री 1:20 बोगद्यातून एक आयशर ट्रक चालला होता. त्याच्या बाजूनेच एक छोटी कार चालली होती. पण अचानक मागून प्रचंड वेगात एक फॉर्च्युनर आली आणि थेट आयशर ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरात होती की आयशर ट्रक काही अंतर पुढे गेला आणि मग पलटी झाला, तर फॉर्च्युनर सुद्धा पलटी होऊन पुढे घासत गेली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूच्या लेनमध्ये थांबली. मोजून 5 सेकंदात हे सगळं घडलं आणि यात तुषार भूमकर या तरुण व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार तुषार भूमकर हे वाकडच्या भूमकर चौक परिसरातल्या 4 मित्रांसोबत MH14 MG 0007 या नंबरच्या फॉर्च्युनरमधून मुंबईला चालले होते. त्यांची गाडी मिसिंग लिंकच्या 9 किलोमीटर लांबीच्या बोगद्यात असताना समोरच्या बाजूला मुंबईला भाजीपाला घेऊन चाललेला MH01 CR 7075 नंबरचा मालवाहू ट्रक होता. याच ट्रकला भूमकर यांची फॉर्च्युनर धडकली आणि हा अपघात घडला. आता यात प्रश्न पडतो तो म्हणजे अपघात कसा झाला. तर लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी सचिन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार तुषार भूमकर गाडीत ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. त्यांचा या अपघातात मृत्यू झाला, तर फॉर्च्युनरमध्ये असलेले 4 जण जखमी झाले. त्या चौघांसह ट्रकच्या ड्रायव्हर आणि क्लीनरला किरकोळ जखमा झाल्यात. त्यांना तातडीनं उपचारासाठी नेण्यात आलं आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रथमदर्शनी असं दिसतंय की फॉर्च्युनर भरधाव वेगात असल्यानं हा अपघात झाला. पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी फॉर्च्युनर चालकावर ओव्हर स्पीडिंग करत अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केलाय. पण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मिसिंग लिंकच्या बोगद्यात आलेला ट्रक. मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना बंदी आहे, तरी सुद्धा हा ट्रक नियम मोडून मिसिंग लिंकवर शिरला. हायवे पोलिसांमधल्या काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अवजड वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश नाही, तशा सूचना देणारे बोर्ड एंट्री पॉइंटला लावण्यात आले. पण भरधाव वेगात असलेल्या गाड्यांना मॅन्युअली अडवणं सोपं नाही. तसा प्रयत्न करताना एका जवानाचा मृत्यूही झाला होता. त्यातही रात्रीच्या वेळी अशा भरधाव गाड्यांना मॅन्युअली अडवता येत नाही. आता हा अपघात फॉर्च्युनर वेगमर्यादा ओलांडून प्रवास करत असल्यानं घडला असला तरी ट्रक चालकानं सुद्धा नियम मोडलाय, याकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे संबंधित तपास यंत्रणा तपास करून त्या ट्रक चालकावर योग्य ती कारवाई करतील असं सांगितलं जात आहे. या अपघातात तुषार भूमकर यांचा मृत्यू झाल्यानंतर वाकड परिसरात शोककळा पसरली आहे. तुषार भूमकर हे वाकड भागातले व्यावसायिक आणि राजकीय नेते. बांधकाम व्यावसायिक म्हणून ते नावाजलेले. त्यांच्या पत्नीनं यंदाची महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक 25 मधून लढवली होती. भूमकर सुद्धा काँग्रेस पक्षात सक्रिय होते. त्यांचा जनसंपर्क तगडा होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात सध्या दुःखाचं सावट पसरलंय. या अपघातानंतर मुंबई पुणे मिसिंग लिंकवरचा ओव्हर स्पीडिंगचा मुद्दाही चर्चेत आलाय. अपघातानंतर महामार्ग पोलीस, IRB पथक, देवदूत आणि मदत यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अपघातग्रस्त गाड्यांमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण अपघात झाला तोच गाडी प्रचंड वेगात असल्यामुळे.
मिसिंग लिंकच्या बोगद्यात 80 किलोमीटर प्रति तास ही वेग मर्यादा आहे. पण या मर्यादेचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं अनेकदा समोर आलंय. त्यामध्ये आता या अपघाताची भर पडली आहे. तर दुसऱ्या बाजूला मिसिंग लिंकवर ट्रक कसा काय आला? मनुष्यबळ आणि इतर यंत्रणा या ट्रकला रोखण्यात कमी कशा काय पडल्या? हाही प्रश्न विचारला जातोय. पण गाडीचा वेग आणि निष्काळजीपणा एका तरुणाच्या जीवावर बेतलाय आणि एक कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त करणाराही.